मंडळी, स्वागत आहे आपल्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर कशा आहात तुम्ही? मी मयुरी. तुम्ही सगळेजण कशा आहात? मस्त मजेत असाल. आणि आपली सगळी यूट्यूब फॅमिली पण कशी आहे? आपली यूट्यूब फॅमिली पण खूप ग्रेट आहे. सगळेजण चांगले आहेत बरं का. सगळ्यांचा सपोर्ट पण खूप छान आहे. तर तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का नक्कीच सांगा. माझं जेवण झालं मगाशी 1-1:30 वाजता. आणि आता म्हटलं एक लाईव्ह घेतली आणि चला म्हटलं थोडा आपण एक व्हिडिओ टाकूया. 2 का 3 दिवस झाले ब्लॉग नाही टाकले. तर का ब्लॉग नाही टाकले तर बघा, मला खूप उष्णता फेकली होती तोंडामध्ये. बघा, बघू शकता. हे बघा, इथं नाही, इथं एक ह्या साईडला काय, त्यामुळे बोलताच येत नाही व्यवस्थित. एखादा शब्द बोबडा मिळाला तर समजून घ्या. बोलायला होत नाही, कारण की इथं आले इकडे एक आली. उष्णता त्या दिवशी शेवग्याची शेंग जास्त खाल्ली होती, त्यामुळे उष्णता फेकली का काय माहिती जास्त. आता गरम पण व्हायला लागलं आहे. दिवसभर खूप गरम होतं, संध्याकाळी थंडी वाजते थोडीफार. ते पत्रा आहे ना वरती, बघू शकता वरती पत्रा आहे. मग त्याला संध्याकाळचं गार वाटते. दिवसभर खूप गरम होतं, तरी पण दरवाजा वगैरे माझा कंटिन्यू उघडा असतो बघा. दरवाजा खिडक्या बघा, खिडक्या बिडक्या सगळ्या उघड्या असतात. इकडच्या खिडक्या वगैरे बघा, खिडक्या बिडक्या सगळ्या उघड्या असतात, बघू शकता. मी बसले, पाय दुखायला लागून पाय लांब करून बसले जरा. तर सगळेजण कशा आहात? प्रणवी आपली उठली आहे. प्रणवी झोपली होती, प्रणवी उठली आता. आणि आता मी जाते ऑफला जाते सकाळी, म्हणजे सकाळी चालायला जाते. आमच्या इथे त्या काकी जातात. मग म्हटलं मला ना थोडंफार वाटलं की माझी तब्येत थोडीफार झाली आहे म्हणून. म्हणजे मला जाणवते नाही का थोडीफार झाली. तर मला कशी पुण्यात होती तेव्हा माझी तब्येत नव्हती. मग सकाळी जायची, संबोला सोडायचं 7-8 वाजता. म्हणजे सकाळ सकाळ रनिंगच व्हायचं ना ते. असं दुपारी 1-2 वाजता ते काय रनिंग म्हणत नाही. सकाळ सकाळ असं आवश्यक म्हणजे उपाशी पोटी ते असतं. आणि संध्याकाळी जेवण झालं की सोसायटीमध्ये 1-1.5 तास आम्ही फिरायचो. आता इथं कोण बाहेर गावाच्या ठिकाणी कोण कशाला बाहेर पडते? 7-8 वाजले की कोण बाहेर पडतच नाही. खाल्लं की आपलं झोपलं. तर मग ते अजून तब्येत होती, जिरतच नाही, पचनक्रिया होत नाही. मग मी मनावर धरलं बाबा. त्या काकी पण म्हटलं लय मनावर धरलं बाबा हिने. मग म्हटलं, त्यांना म्हटलं तुम्ही जाताना सकाळी, तर ते म्हटलं हो. मग कालपासून मी 2 दिवस जायला लागले. सकाळी लवकर उठते, संभवसाठी डब्बा बनवून ठेवते, चपाती भाजी करून ठेवते, झाडू बिडू मारून ठेवते आणि पिल्लूला आणि संभवला घरी ठेवते. मोबाईल त्यांच्याकडे ठेवून जाते, नाही तर तिकडे व्हिडिओ बनवले असते. कारण की ह्या दोघांना जर मोबाईल नाही दिला ना त्याला मस्ती करतील. मोबाईल देते म्हणून ते शांतपणे बसतात घरी. नाही तर तिकडं वगैरे फार्म हाऊस वगैरे आहे, खूप छान आहे बघण्यासारखं. पण काय करणार, व्हिडिओ ते काकी मला म्हणत होत्या मोबाईल घेऊन आले असेल तर व्हिडिओ इकडे मस्तपैकी छान झाले असेल. सकाळी वातावरण पण छान असते आणि व्हिडिओ पण छान झाले असते, काहीतरी वेगळा बॅकग्राऊंड. पण काय करणार, आपल्या दोन्ही गोष्ट भेटत नाही ना. एक तर मुलांसाठी पण, मुलांना जर नाही मोबाईल ठेवला तर ती मग थोडा 1 तास फिरून ये, पण तोपर्यंत मोबाईल असतो त्यांच्याकडं, नाहीतर ही मस्ती करते दोघं पण. मग मी कालपासून गेले फिरायला जरा. आणि अजून एक उपाय करते घरी मी. ते तुम्हाला माझ्यावरती काहीतरी फरक डिपेंड जाणवलं की मग तुम्ही मला सांगा. मला म्हणजे थोडंफार डिपेंड जाणवलं बाबा मी बारीक का झाली किंवा काय, तर मला विचारा. मग मी घरी काय केलं, कुठले ग्रीन टी बनवली आहे, काय केले, तर तुम्हाला नक्कीच सांगेन घरी मी औषध काय केले. पण आहे ना 2 दिवसात थोडं मला फरक जाणवले बरं का. 2 दिवसात बरं का फरक जाणवले. जो मी आता ग्रीन टी करते ना, म्हणजे ही करते मी, जो ही बनवलं आहे ते मी दिवसभर तेच पिते. पाणी आपलं साधं पाणी पितच नाही, ती बनवले तेच पिते. पण तुम्हाला ते नंतर दाखवेन मी, जेव्हा माझ्यामध्ये काहीतरी थोडंफार डिपेंड वाटेल तेव्हा मी सांगेन तुम्हाला बरं का. आपला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मला आज सकाळी पण वाटलं माझी नाही का थोडीफार तब्येत अशी, म्हणजे थोडंफार मला हलकं हलकं वाटायला लागलं नाही का. 1-2 दिवसातच मला थोडंफार हलकं हलकं वाटायला लागलं. तब्येत मी माझ्या मनावर घेतलं तर मी तब्येत कमी करायचं काय, मध्ये पण तसंच घेतलं होतं मनावर चांगलं. 1 महिनाभर चांगलं वजन कमी केलं मी. परत काय म्हणायला मनात आलं, चला बाबा आज नाही खायचं, उद्या नाही खायचं, परवा नाही खायचं, आपल्याला काय परत परत आयुष्य नाही आहे. खायचं तरी कधी, मग जीव तरी किती मारायचं. आता चहा पण घेत नाही मी. चहा सकाळी एकदा घेतली तर संध्याकाळी घेत नाही बरं का. संध्याकाळी चहाच घेत नसते, असं असतं माझं. मग जीवाला मारायचं किती. तेलकट खात नाही,
ते बाकीचं कसलं याचं पदार्थ खात नव्हते. मध्ये तब्येत कमी झाली होती. आता परत मध्ये परत बेकरीचे पदार्थ खायला लागले, मग तब्येत वाढायला लागली. मैदा असतो त्याच्यामध्ये, फॅट वाढतं त्याच्याने, मैद्याने जास्त फॅट होतं. मग म्हटलं ते पण बंद करावे आता. मग ते पण बंद केले, कारण की ते पुढं जर बघितलं तर आपल्याला खाऊच वाटते, किती कंट्रोल करणार ना. तर मग माझी मैत्रीण पण मला म्हणली, एवढं खायचं ना तिथे 4 खायचं 1च खा. जीवाला मारायचं तरी किती बाबा, लय अवघड आहे बाबा, किती मारायचं जीवाला, खायचं तरी कधी मग. तर चला बाय बाय, सगळ्यांना भेटू आपण नंतरच्या एक ब्लॉगमध्ये. आपला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुम्ही पण सगळे खूप छान आहेत असं सगळ्यांनी सपोर्ट करा बरं का. आणि बाय सगळ्यांना. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. कोणी इकडचं तिकडचा विषय करू नका, काय नका, कारण की आपली पण सगळ्यांची लेकरं बाळं आहेत. काय कोणाचं इकडचं तिकडचं दुसऱ्याचं धुणं काहीच उपयोग होत नाही आहे बरं का. उगाच आपल्या मुलांच्या ह्याच्यावरती करिअरवरती पण परिणाम होतो. त्यामुळं काहीच करू नका कुणीच. मी तर बाबा करतच नाही, इकडचं तिकडचं आपल्याला नकोच ते विषय. आपलं घरचं बरं आणि आपण बरं आणि आपलं हे बरं, काही नको बाबा, लय अवघड आहे बाबा. तर चला बाय बाय.